विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ तुम्ही निश्चित पाहिलेले असतील. त्याच धर्तीवरती परत काही नवीन नवीन प्रकारचे प्रश्न हे कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपला नेहमीच प्रयत्न असतो. तर महत्त्वाचे काही प्रश्न मी तुमच्या समोर आज तोंडी सांगणार आहेत. दोज क्वेश्चन्स दे आर स्पेशली आस्क इन क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन्स नंबर 5. क्वेश्चन नंबर 3 पाहायला गेला तर यामध्ये दोन प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. कंप्लीट देअर द वन ऍक्टिव्हिटी. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली. T11 is equals to 16. Now T21 is equals to 29. Now you will find out the term of A is equals to question mark and D is equals to question mark. तर अशा पद्धतीची जेव्हा एक ऍक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारली जाते तर तेव्हा इथे तुम्हाला सरळ सरळ त्याचा फॉर्म्युला दिला येईल. T11 is equals to A plus once again in bracket -1 out of bracket A plus n minus 1 out of bracket D. D means हे असं जशाला तसं. मग परत एकदा इथे एक ब्रॅकेट दिलं जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि A plus n means here 11 minus 1 10D is equals to here the value 16. Now similar way the second one equations we will get here. A plus 28D 20D is equals to once again now here bracket. मग अशा पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला 3A मध्ये विचारला जाईल. साधारणतः दोन प्रश्न दिले जातात. त्या दोन प्रश्नांपैकी एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला सोडवणं महत्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 3B. आता हा 3 मार्काला झाला विद्यार्थी मित्रांनो आणि हे 3 मार्काचे परत दोन प्रश्न असतील आणि ह्याला गुण पडतील तुम्हाला 6. क्वेश्चन नंबर 4 असंच एक आहे तो ज्यामध्ये 4 मार्काचे दोन प्रश्न विचारले जातील आणि या प्रश्नाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्क्स पडत असतील 8. आणि वन्स अगेन द टफ क्वेश्चन इज देअर, दॅट इज क्वेश्चन नंबर 5. सॉल्व्ह एनी वन. कोणताही एक प्रश्न सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो आणि त्याला मार्क्स असतील तुमच्याकडे 3. असे काही महत्वाचे 3 + 6 + 8 आणि +3 असे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो 9 + 8 आणि +3 8 2 16 आणि +1 17 आणि ते 3 20 असे 20 मार्काचे प्रश्न तुमच्यासाठी मी आवर्जून इथे एक्सप्लेन करणार आहे. ते तोंडीच सांगतो विद्यार्थी मित्रांनो. पहा कोणकोणत्या टॉपिक मधून कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला जर काढायचे असतील, महत्वाचे जर वाटत असतील तर निश्चित विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ निश्चित पहा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सम ऑफ देअर द n टर्म्स ऑफ एन AP इज इक्वल्स टू 3n + n स्क्वेअर. आता अजून एक प्रश्न असा दिलेला असतो. सम ऑफ द n टर्म्स ऑफ एन AP म्हणजे Sn इज इक्वल्स टू 3n + n स्क्वेअर इज इक्वल्स टू असं दिलेले. टू फाइंड आउट द टर्म A इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, टू फाइंड आउट S2 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्स मधली तुम्हाला सेकंड टर्म फाइंड आउट करायची. दिलेल्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट वन टर्म यू शुड फाइंड आउट अँड सेकंड वन क्वेश्चन इज देअर T2 T3 T15 लाईक दॅट. सो मेनी टर्म्स वी विल फाइंड आउट फ्रॉम देअर द गिवन सिक्वेन्स nth फॉर्म 3n + n स्क्वेअर. मग असेच विद्यार्थी मित्रांनो खूप सारे प्रश्न मी तुम्हाला आता तोंडी सांगणार आहे. द सम ऑफ 6240 इज पेड फॉर 30 इन्स्टॉलमेंट्स. आता एखाद्याकडून कर्ज घेतला 6240 रुपये आणि तो 30 इन्स्टॉलमेंट मध्ये फेडायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे आता नंबर ऑफ इंटरवल्स किती देणार आहेत 30. टोटल ऑफ देअर द amount is equals to 6240, that is Sn is equals to 6240 रुपये and such that each installment being 10 rupees more than the preceding installments. म्हणजे पहिलं इन्स्टॉलमेंट जर 100 असेल तर त्याचा पुढचा इन्स्टॉलमेंट 110. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो असेल तर तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट असेल. टॉपिक नंबर 3 मधला हा 3 किंवा 4 मार्काला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर परत एक क्वेश्चन आहे. इफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर. आता पहावे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला संख्यांची सवय खूप झालेली होती
आतापर्यंत येणारे जे प्रश्न आहेत तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 9 इज इक्वल्स टू 0, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 9 इज इक्वल्स टू 8, अशा पद्धतीने क्वेश्चन्स काही तुम्ही पाहिलेले होते ते. पण आता इथे प्रश्न तुम्हाला शब्दामध्ये विचारले जातील किंवा लेटर्स मध्ये. इफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स एक्स स्क्वेअर प्लस px प्लस q इज इक्वल्स टू 0 डिफर बाय 1. पहा, नीट लक्ष द्यावे, हा प्रश्न खूप महत्वाचा तुमच्यासाठी आहे. इज डिफर बाय 1 देन प्रूव्ह दॅट p स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 प्लस 4q. आता इथे हा प्रश्न जो सिलेक्टिव्हली आहे तो तुम्हाला माझ्या अनुभवातून काढलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तो परीक्षेमध्ये 4 मार्काला येण्याची चान्सेस खूप आहेत. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इज 5 अँड डिफरन्स इन देअर द क्यूब इज इक्वल्स टू 215 देन फाइंड देअर द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. असाच एक प्रश्न तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे. दोन रूट्स मधला डिफरन्स दॅट इज अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू 5 आणि अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब इज इक्वल्स टू 215 देन फाइंड देअर द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही पेपर सोडवत असताना अत्यंत काळजीपूर्वक पेपर सोडवणं गरजेचं आहे. करण सर अकॅडमी तर्फे नेहमी विद्यार्थ्यांना एक प्रॉपर गाईडलाईन्स काय असतात, पेपर पॅटर्न्स कशा पद्धतीने सोडवायचा, पेपर कशा पद्धतीने विचारले जातात आणि त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने त्यामध्ये विचारलेले असतात, या सगळ्यांचाच आपण सराव करून घेतो. त्याच्यानंतर एक प्रश्न आहे जो की तुम्हाला 9वीला पण झालेला होता, तो 10वीला पण आहे. एरिया ऑफ रेक्टेंग्युलर प्लेग्राउंड इज इक्वल्स टू 420 स्क्वेअर मीटर असेल. त्याच्यानंतर इफ लेंथ इज इन्क्रीज बाय 7 मीटर अँड ब्रेड्थ इज डिक्रीज बाय 5 मीटर्स. आता सुरुवातीला हा तुम्हाला एक रेक्टेंगल दिलेला असेल, या रेक्टेंगलचा एरिया दिलेला विद्यार्थी मित्रांनो दॅट इज नोन ॲज A1, हा पण दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर त्याची लांबी जर आपण समथिंग कशाने तरी वाढवली आणि त्याची ब्रेड्थ जर आपण कमी केली, म्हणजे तुम्हाला याच्यावरून काय बनवायचं विद्यार्थी मित्रांनो, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स बनवायचे. जर त्याची लांबी आपण 7 मीटरने वाढवली आणि रुंदी जर 5 मीटरने कमी केली तर एरिया रिमेन सेम. मग एरिया ऑफ रेक्टेंगलचा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल्स टू L इंटू B. अशा पद्धतीने इक्वेशन्स नंबर 1 मांडायचा विद्यार्थी मित्रांनो, आणि स्टार्टिंगचा जो एरिया आहे त्याला इक्वेशन्स नंबर 2 मांडा किंवा 1 मांडा, ह्याला 2 द्या, नो डाउट्स. फाइंड देअर द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ ओरिजिनल रेक्टेंगल्स. या ओरिजिनल रेक्टेंगलची लांबी आणि रुंदी किती असेल ती फाइंड आउट करायची. त्याच्यानंतर असे भरपूर काही प्रश्न मी तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो IMP या परीक्षेसाठी आणलेले आहेत, जो की तुमचा पेपर आय थिंक 6 तारखेला तुमचा तो पेपर असेल मॅथ 1चा, त्यासाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर एक प्रश्न मी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सांगतो. डिव्हाइड द 40 इंटू देअर द 2 पार्ट्स. 40 या संख्येला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचे सच दॅट द सम ऑफ देअर द रेसिप्रोकल इज 8/75. एक संख्या असेल 40, त्याला 2 पार्ट्स मध्ये तुम्हाला डिवाइड करायचं. मग 1 पार्ट इज हिअर x, अनदर पार्ट इज हिअर y. किंवा आपण तुमच्या मनाप्रमाणे द 1 पार्ट इज हिअर x, अनदर पार्ट इज हिअर 40 मायनस x. अशा पद्धतीने तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन्सने पण सोडवता येतो आणि लिनियर इक्वेशन्सने पण सोडवता येतो. तर फाइंड दीज 2 पार्ट्स. मग तिचे 2 पार्ट्स कोणते असतील ते तुम्हाला शोधायचे आहेत. अशा पद्धतीचे काही सॅम्पल्स तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो मी मांडलेले आहेत, आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न्स हा परीक्षेमध्ये विचारला जातो. बिलकुल न घाबरता अत्यंत निर्भीडपणे तुम्हाला हा पेपर सोडवायचा, आणि निश्चित यू विल गेट देअर द बेस्ट सक्सेस अँड बेस्ट विशेस फ्रॉम देअर द करण सर अकॅडमी. थँक यू.